आता बारीक सारीक गोष्टी सांगायच्या तर कितीतरी सांगता येतील, त्या सांगत नाही. साधी गोष्ट सांगते तुम्हाला. चुलीवर, लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करायचा. त्यामुळे ते आणि तांब्या पितळ्याच्या भांड्यातनं स्वयंपाक करायचा. आता चुलीवर ते तांब्या पितळ्याची भांडी ठेवायची म्हटली की ती धुराने काळी होणार, काळवंडणार. पण बायकांची जुन्या घरं बघा कशी असतात, मातीचे लेप. भांडणे भाऊ चकचकीत. कशामुळे? पितांबरी नव्हती तेव्हा. कारण पितांबरी सुद्धा आमच्या चिंचेच्या ह्याच्यातनंच आणले, ते सोडून देऊ गमतीचा भाग. कसं करत होत्या बायका. आमच्या पुरुषांनी सुद्धा कधी तर लक्ष दिलं नाही हो. माझं इकडे सगळीकडे बारीक लक्षात. मला पहिल्यापासून माझं डोकं हे तिरकं चालणार, सरळ कधी चाललं नाही, अगदी लहानपणापासून. म्हणजे कुणीतरी सांगितलं आणि मी तसंच्या तसं मान्य केलं असं कधीही झालं नाही. त्या काय असेल ते असो, ते काय तो विधाता का कोण असेल त्याने जी घडण केली डोक्याची, ती तिरकी घडण केली. बायका काय करत होत्या, भांडी घासून झाली की पहिल्यांदी छान मऊ माती घ्यायची किंवा राख घ्यायची आणि त्याचा त्या भांड्यावर लेप लावायचा सगळीकडे काठापर्यंत आणि बुडापासून. आणि मग ते दुधाचं पातेलं तापायला ठेवायचं. दिवसभर ते तापून तापून बाहेरनं काळं झालं तरी तो मातीचा लेप असल्यामुळे वरची माती जळायची, आतलं भांडं तसंच राहायचं. हे आणि निर ती उष्णता समसमान हे वाढली. निर्लेप. म्हणजे तुमचं जे काय निर्लेप भांड्यांचं पुढे कौतुक झालं, त्या बायकांनी हे इथे सुरुवात नॉनस्टिक केलेली. टेक्नॉलॉजी. हां. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी अनेक अंगांनी दिसते. लहान मुलांना वाढवण्याच्या बाबतीत तर बायकांनी कितीतरी गोष्टी केल्यात, त्या सगळ्या मी आत्ता सांगत नाही आहेत. बायकांच्या स्वतःच्या आरोग्याबद्दलच्या कितीतरी गोष्टी होत्या. मागे एकदा यांनीच तुझ्यासारखीच एक जिज्ञासू मुलगी होती, एक त्यांना नऊवारी साडी या विषयावर मी 1 तासाचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. बापरे. साडी या विषयावरचं आहे, ते उपलब्ध.